आता सध्या काही तरुणांना तरुणींना रील्स बनवण्याचा एवढा काही नाद असतो की कधी कुठेही काय करतील आणि कशी ॲक्शन देऊन रिॲक्शन देऊन रील्स बनवतील याचा काही नियम नाही। प्रत्येकाला वाटतं आपण रील्स बनवून पॉप्युलर व्हावं, तर काही जण अशा काही रील्स बनवतात त्या पॉप्युलर होण्याआधीच आपला जीव धोक्यात टाकतात आणि रील्स बनवतात। तर मित्रांनो, अशीच ही रील्स आहे। या रील्समध्ये जे घडलं आहे तरुणीसोबत ते पाहिलं की तुम्ही सुद्धा म्हणाल काय 2 मिनिटाच्या किंवा 15 सेकंदाच्या रील्ससाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालणं कितीपत योग्य आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी आहे ती ट्रेनच्या दरवाजावरती लटकताना पाहायला भेटते आणि ही लटकत असताना रील्स बनवत असते आणि दरम्यान रील्स बनवत असताना ट्रेन पुढे जात असते। ट्रेन पुढे जात असताना त्या तरुणीचा अचानकपणे बॅलन्स बिघडतो, हात तिचे निसटतात आणि ही तरुणी खाली घसरायला सुरुवात होते। पण मित्रांनो, त्या तरुणीचं नशीब एवढं चांगलं होतं, तिचे जेव्हा हात खाली घसरतात त्यानंतर अचानकपणे ट्रेनसुद्धा थांबते आणि त्या तरुणीला कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही। पण मित्रांनो, जर ही ट्रेन थांबली नसती आणि जर तरुणीचे हात खाली ज्या पद्धतीने घसरले त्याच पद्धतीने जरी तरुणी घसरली असती तर तिचा जीव जाणं हे कन्फर्म होतं। पण तिचं नशीब चांगलं होतं, देव तारी त्याला कोल मारी ही मन तिला लागू झाली आणि त्यातूनच तिला कुठेतरी जीव वाचलेला पाहायला भेटतोय। तर या तरुणीच्या रील्सवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। अनेक युजरने तिचं कौतुक नाही तर तिच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडले। अनेकांनी म्हटलं या तरुणी असतील त्या रील्सच्या नादामध्ये काय करतील किंवा ही मुलं आहेत ते रील्सच्या नादामध्ये काय करतील, कुणाचा जीव कधी धोक्यात टाकतील हे सांगू शकत नाही। स्वतःचा जर टाकतील तर दुसऱ्याचा टाकतीलच, अशा पद्धतीच्या कमेंट केल्या। तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन आला असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।